कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत् अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं बघा पदच्छेद बघा 28 श्लोकाचा कृपया परया आविष्टः विषीदन दिसलं का इदम इथं काय आहे इदम पुढचा ई आणि मागचा न पुढं स्वर आला ना त्याच्यामुळं त्या नला द्वित्व झाले बघा तिथं काय झाले द्वित्व झाले म्हणजे दोन न झाले तिथं पदच्छेद केल्यावर दोन नाही पण संधी झाल्यावर दोन आहेत लक्षात आलं अब्रवीत अर्जुन उवाच दृष्ट्वा काय दृष्ट्वा इमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं पदच्छेद कळला आता बघा अन्वयामध्ये 27व्या श्लोकाची खालची वर 28व्यात घ्यायची या दोन्ही चालू आहे बघा अवस्थितान तान सर्वान बंधून समीक्ष अवस्थितान उभ्या असलेल्या अवस्थितान म्हणजे काय उभ्या असलेल्या तान सर्वान बंधून त्या सर्व बांधवांना समीक्ष चांगल्या प्रकारे पाहून अर्जुनाने पाहिलं कसं चांगल्या प्रकारे पाहिलं आणि चांगल्या प्रकारे पाहून सह कौंतेय हो कुंती पुत्र अर्जुन परया कृपया आविष्ट मोठ्या करुणेनं युक्त हो बघा काय झालं उभ्या असलेल्या या सर्व बांधवांना पाहून अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोठी अशा प्रकारची करुणा निर्माण झाली दया निर्माण झाली त्यांच्याविषयी कळलं का आणि असा मोठ्या करुणेनं युक्त झालेला तो अर्जुन विषीदन शोक करायला लागला आणि शोक करत इदम अब्रवीत हे बोलला म्हणजे वाक्य पूर्ण झालं मग आता तो खालचा असून खालची वर खालच्या श्लोकात घ्यायची